नमस्कार मैत्रिणींनो, तर आपण नवीन ब्लाऊज शिवतो. तर काही वेळेला काय होतं, जरा थोड्या लो क्वालिटीची साडी घेतली की त्या साडीला ब्लाऊज पीस कमी येतो. तर ते ब्लाऊज पीस कमी आला तर मग आपल्याला ब्लाऊज पीस पुरत नाही. तर मग कशा प्रकारे पायपिंगला वगैरे कापड पुरत नाही, तर मग काय करायचं. तर मग हे अस्तरचं कापड असं क्रॉसमध्ये कापून घ्यायचं. हे बघा, मी जशा पट्ट्या अशा कापून घेतलेल्या आहेत आणि त्या एकमेकांना जोडून घ्यायच्या. त्या जोडून व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते जे शेवटी थोडंसं राहिलेलं आहे ते कट करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला जे ब्लाऊजला जोडायची आहे पट्टी ती फिनिशिंगमध्ये चांगली बसते. ते जोडून नंतर त्याला एक साईडनी टिप मारून घ्यायची. पाहू शकतो आपण व्हिडिओमध्ये. हे बघा, हे मी टिप मारून घेतलेली आहे. एक साईडला फोल्ड करून घेतलेला आहे. आपल्याला ही ब्लाऊजला पट्टी, गळ्याला पट्टी लावायची. कस्टमरला काय होतं, पायपिंग नको होती, तर मग म्हटलं ही हात शिलाईची पट्टी चालेल का, तर ठीक म्हणे. कारण काही बऱ्याच वेळेला काय होतं, ब्लाऊज पीस कमी येतं, ते आपल्याला पुरत नाही. थोडं हेवी साईजचं ब्लाऊज असेल तर अजिबातच पुरत नाही. तर त्यामुळे हे बघा, ही अशी पट्टी लावायची. समोरच्या साईडला थोडंसं दुमडून घ्यायचं आणि ही पूर्ण पट्टी गळ्याला जोडून घ्यायची. ही पूर्ण आपण गोल गळ्याला जोडून घेणार आहोत. आणि हे शेवटी आतमध्ये थोडंसं ठेवून कट करायचं आणि आतल्या साईडला फोल्ड करायचं, जेणेकरून आपल्या गळ्याच्या तिथं फिनिशिंग चांगली येईल. हे व्हिडिओ दाखवलेला आहे. हे दोरा कट करून व्यवस्थित. आणि जे आता एक्स्ट्राचं कापड राहिलेले शिवून, तर ते जे आहे ते थोडंसं आहे जे एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं. म्हणजे आपल्या गळ्याला जे आपण पट्टी लावली आहे ब्लाऊजच्या, तर ती फिनिशिंगमध्ये व्यवस्थित छान बसेल आणि बाहेर दोरे पण राहणार नाहीत. कारण आपण ज्या पट्ट्या ज्या कट केलेल्या आहेत त्या 1.5 इंचाच्या पट्ट्या आहेत. म्हणजे एकदम छोटीशी पट्टी राहील, ब्रॉड राहणार नाही, कारण आपण त्याला नंतर हात शिलाई करणार आहोत. तर आता याला वरून आपण अशी दाबटीप मारून घ्यायची. हे काढून घ्यायचं. पाहू शकतो, म्हणजे जे ते वरचा भाग येणार होता ते आतमध्ये गेलेला आहे. हे वरच्या साईडला काढून घेतलं आणि याच्यावरती आता आपण दाबटीप मारूया. हे पूर्ण अशी दाबटीप मारून घ्यायची. म्हणजे काय होतं, अस्तरचा जो भाग आहे, जे अस्तरची जी पट्टी लावलेली आहे ते बाहेरच्या साईडला येत नाही, आतमध्येच राहते दाबटीप टाकल्यावर, आणि गळा पण फिनिशिंगमध्ये छान दिसतो. अरे चा, माझं तर हे दोराच बॉबिनच संपली. आता ती दाबटीप मारून घ्यायची आणि नंतर जी पट्टी आहे ती पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची. म्हणजे आपल्याला हात शिलाई करायला सोपं आहे. आणि ती जी टीप जी आहे ती मोठी टीप घ्यायची, कारण ती आपल्याला नंतर खोलायचीच असते. हे बघा, आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 2 पदरी दोरा करायचा आणि छोटी छोटी हात शिलाई करायची. म्हणजे बाहेरून टीप अजिबात दिसणार नाही आणि गळा पण फिनिशिंगमध्ये छान दिसेल. पूर्ण गळ्याला हात शिलाई मारून घ्यायची. आपण जी मोठी टीप टाकली होती ती काढून घ्यायची. हे बघा, दाखवल्याप्रमाणे पूर्ण टीप काढून घ्यायची. आणि बघू शकता आता तुम्ही, गळा पण कसा असा फिनिशिंगमध्ये छान दिसेल. हे बघा, पूर्ण गळा आपला फिनिशिंगमध्ये, वरून दोरा अजिबात दिसत नाही आणि गळा पण एकदम छान दिसतो. घातल्यावर एकदम छान लुक येतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या ब्लाऊजच्या कुठल्या गोष्टीवर आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा.